माझी फील्ड पण एवढी घाण आहे ना की आज मी घरी एकटाच आहे, मला भुका लागल्यात आणि मला सांगतो ते खाण्याचे व्हिडिओ वगैरे ते याची भाजी वगैरे झाली आपली, पण एक गोळ झालाय ते म्हणजे लाईट गेली त्यामुळं वेलकम बॅक टू माय अनदर व्लॉग. आणि आज घरी कोणी नाही आहे त्यामुळे जेवण मलाच बनवायला लागणार आहे. पण मम्मी पप्पा येणार आहेत हे आत्ता कळालेलं आहे मला. सो माझा बेत होता की बाहेरूनच काहीतरी ऑर्डर करायचं, छोटं मोठंसं, नाही तर बाहेर जाऊन काहीतरी खायचं चायनीज वगैरे. पण आता मम्मी पप्पा पण येणार आहेत आणि मी जेव्हा तिघांसाठी काय ना काहीतरी टेस्टी बनवायचा माझा प्लॅन होता. माझी फील्ड पण एवढी घाण आहे ना की आज मी घरी एकटाच आहे, मला भुका लागल्यात आणि मला सांगतो ते खाण्याचे व्हिडिओ वगैरे ते आले ते. आता म्हणते की आपण काहीतरी बनवायला लागतो. त्यासाठी मी आज बनवणार आहे पनीरची भाजी. मी कधीच बनवली नाही आहे पनीरची भाजी. आमच्या घरात पनीरची भाजी बनवत नाहीत, कोणी खात पण नाही. पण मी आज बनवणार आहे, काय पण होऊन दे. मी आज बनवणार म्हणजे बनवणार 100%. त्यासाठी लागणारं सामान आणायला मी जरा चाललो आहे, कारण की पनीर आपल्या घरात नाही आहे. पनीर तर आणायलाच पाहिजे. त्यानंतर थोडेसे मसाले पण पाहिजेत, ते मसाले पण आपल्याला बाहेरूनच आणायला पाहिजे. त्यासाठी चाललोय मी आता आमच्या कोरची. बघूया वगैरे पाहिजे ना, पनीर बनवायला त्या पण आणल्या. ते म्हणजे पनीर आणलंय, दह्याचं पॅकेट आणले आणि धना पावडर आहे, धना पावडर, जिरा पावडर, शाही पनीर मसाला, मी मला कुरकुरी आणले, खडा मसाला. तो सगळ्यात पहिला आपण पॅन घेऊया. आपल्याकडे आहे पाहिजे ना, थोडस तेल घालूया. लई घालायचं थोडस घालायचं पीठ. एक साईडला पनीर येतो कट करून घेऊ. उष्माचं बारीक बारीक कट करून घेतलेलं आहे. भरपूर झाले ते बारीक चालायचं थोडं. तेल तरी टाकलेलं आहे आपलं.
छान आपल्याला शानदार सेट करायचं. फर्स्ट टाइम कुकिंग करतोय मग थोडं जरा समजून घ्यायला लागणार. काहीतरी चुकलं सुटणार तर हे 100%. चल मिठात मीठ किती टाकायचं काय टाकायचं काहीच कळत नाही. वही आहे ना सारखं हे करणार. लाल भडक झालेले काढून घेतो. मेरे ना और कुछ झाले वरून मस्त आहे. आम्हाला इथं विल्हेवाट लावतो. कांदा चिरूया मग आपण. आपण इथे कांदा तुझा चॉप करून घ्यायचं बारीक मध्ये सुकली. दह्याचं पॅकेट घेतलंय आपण. पूर्ण काय दही वापरलं नाही आपण, थोडंसंच वापरलं. मला दही आवडते. त्यामध्ये आपल्याला टाकायला लागेल एक चम्मच आपण पण लई तिखट केलेलं नाही, थोडंसंच टाकले.
थोडीशी हळद पावडर टाकली आणि काय मापन वगैरे काही घातलेलं नाहीये. थोडीशी धनिया पावडर टाकली पावडर आणि थोडस जिरा पावडर. त्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आपल्याला. मग तुम्हाला दाखवतो. इथं पेस्ट बनवून घेतलेली आहे. पेस्ट बनवून घ्यायची आणि हा आलू भुजिया आहे. असा घ्यायचा असतो, असा घ्यायचा. मस्त काय मला लय आवडतो आलू भुजिया. मस्त लागतं. जे पनीर आहे ते भाजून वगैरे त्यांनी घेतलंय. कांदा चॉप केलाय, टोमॅटो चॉप केलाय आणि इथं आपण मसाला सुद्धा बनवून घेतलाय. आणि याच्यात आहे तेल आपलं आधीच थोडंसं आहे. याच्यात आता आपण नुसतं जरासं तूप घालणार आहे. हे घातलं नाही आपण, थोडंसंच घातलंय. आता ह्याच्यात आपण टाकायचा आहे हवाला खडा मसाला. आपल्याकडे खडा मसाला मी आणला होता तो आता मी याच्यात घालतो. आपलं इथं तेल कढलेलं आहे. त्याच्यात आपण टाकलेला आहे खडा मसाला. तो इथं बुडाले. त्याच्यात आपण टाकणार आहे कांदा. तेल आपण लाल होईपर्यंत थोडंसं भाजणार आहे. त्यातले ना दोन दोन बेलपत्री, 2-3 बेलपत्री नंतर काढतोय बाहेर. तेलपत्री का ताडपत्री खूप झालेली. सो आता आपण याच्यात टाकतोय टोमॅटो. सो आता आपण ह्याच्यात टाकणार आहे जे आपण मसाला तयार केला होता हा वाला. तो टाकत आहे आपण ह्याच्यात.
तर ह्याच्यात आपण घालणार आहे आपण जे केलेलं होतं ते पनीर. थोडीशी काहीतरी वाट लागलेलीच आहे ती, मी काहीतरी वेगळंच बनवले. पण फर्स्ट ट्राय केले आपण, त्यामुळे तसं हो ना. मस्त पनीरची भाजी बघा झाली आपली. पण एक गोळ झालाय ते म्हणजे लेट गेली, त्यामुळं एवढ्यातच बघा. आणि मस्त रोटी आणली आपण. मला वाटते की 5 फोन केलो तुला.